गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे। 7 मे 2024 ला गोरेगाव तहसीलदार, नायब तहसीलदार आणि एका खासगी इसमाला लाच घेताना पकडण्यात आले होते। तर 14 मे 2024 ला गोंदियाच्या सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारी सह नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा 6 लोकांना रंगेहात पकडण्यात आले होते। त्यानंतर आज पुन्हा पोलीस विभागातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। अनिल पारधी, वय वर्ष 54 असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे। तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल असून तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्या समझोता करून दिल्याच्या मोबदल्यात 10,000 रुपयाची लाच मागितली होती। तडजोडी अंती 8,000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे। गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे, गोंदिया।